राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपटाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेरकार नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणाबद्दलची खुशखबर देखील समोर आली असून यासाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय काल दुपारी राज्य सरकारने जाहीर केला आहे। यासोबतच राज्यामध्ये मागील 2 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे देखील तातडीने सुरू असून या शेतकऱ्यांना देखील आता नुकसान भरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत। त्यामुळे तुम्हाला आज या ठिकाणी अतिवृष्टी, नुकसान भरपाई, थकीत पीक विमा, नमो शेतकरी योजना, कर्जमाफी यांसारख्या सर्व प्रकारच्या बातम्या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमच्या कामाच्या व अत्यंत महत्त्वपूर्ण अशा बातम्या जाणून घ्यायच्या आहेत। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयापर्यंतची मदत द्या अशा प्रकारची मागणी आता सर्व स्तरामधून करण्यात येते। अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयापर्यंतची मदत तात्काळ द्यावी अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय किसान सभेने जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे काल केले आहे। सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी। दसरा आणि दिवाळीमध्ये स्वस्ताईचा भार, जीएसटी मध्ये आता मोठे बदल लवकरच। आता यापुढे 5% आणि 18% असे 2 टप्पे अति चैनीच्या आणि घातक वस्तूवर मात्र 40% कर भरावा लागणार। मंत्रिगटाने दिली मान्यता, सर्वसामान्य नागरिकांना आता मिळणार मोठा दिलासा। चालू हंगामातील ई पीक पाणी नोंदणीबाबतची एक अत्यंत मोठी बातमी। पिकांचा 20 मीटरच्या आतीलच फोटो काढा तरच होईल ई पीक पाण्याची नोंदणी। सध्या संबंध राज्यभर खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकाची नोंदणी करण्यासाठी ई पीक पाणी सुरू असून आतापर्यंत 9 लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झाली आहे। गेल्या उन्हाळी हंगामात ही नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतामधील फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवडीपासून 50 मीटरची अट आता 20 मीटर करण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे। तसेच ॲपवर नोंदणी करताना पूर्वी वारंवार ओटीपी द्यावा लागत होता, आता मात्र एकदाच ओटीपी टाकावा लागणार आहे। त्यामुळे वेळेची बचत होणार आहे आणि शेतकऱ्यांना ई पीक पाणी नोंदणी करणे आता सोपे झाले आहे। शेतकऱ्यांना आता कर्ज मिळणार सहज। छोटे व्यावसायिक, शेतकरी तरुणांना भांडवल मिळणे आता झाले सोपे। अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांना महत्त्वपूर्ण असे निर्देश दिले आहेत। एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांनी यापुढे केवळ मोठ्या उद्योगांना नव्हे तर सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, छोटे व्यावसायिक आणि शेतकरी यांना देखील अधिक कर्ज देण्यावर भर द्यावा अशा प्रकारची माहिती आता अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केली आहे। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी आणखी देखील मदतीच्या प्रतीक्षेमध्ये। अतिवृष्टीने खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले। शासनाने या पिकांचे पंचनामे सुरू केले असून हे काम जवळपास 51% पूर्ण झाले आहे। आता उर्वरित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे। 2024 मधील अतिवृष्टीमुळे बाधित 75,000 शेतकऱ्यांचे 49 कोटी रुपये थकले। गत वर्षीच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसान भरपाईपोटी पीक विमा कंपनीने वर्ष उलटत आला तरी देखील केवळ 218 कोटी रुपयेच वाटप केले आहेत। अद्याप 75,000 शेतकऱ्यांचे सुमारे 49 कोटी रुपये कंपनीकडे थकीत आहेत आणि ते आठवड्याभरामध्ये अदा न केल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिला आहे। राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आला। नमोच्या हप्त्यासाठी 4,232 कोटी रुपये मंजूर। आता या पात्र लाभार्थ्यांना त्यांची ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले। तर मग देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात आला होता आणि याच दिवशी राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा राज्य सरकारने केली होती। मात्र त्या दिवशी या 7व्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले नाहीत। परंतु आता राज्य सरकारने या 7वा हप्ता वाटप करण्यासाठी 4,232 कोटी रुपये मंजूर केले असून राज्यामधील ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25 ऑगस्ट नंतर या 7व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती आता राज्य सरकारने जाहीर केली आहे। मुदतवाढ देऊन सुद्धा अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे पीक विम्याकडे पाठत राज्य सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करून नवीन पीक विमा योजना जाहीर केली होती।
त्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांना पीक विमा कवच मिळणार होते। पहिल्या टप्प्याअंतर्गत 31 जुलैपर्यंत विशिष्ट रक्कम भरून पिकांचा पीक विमा करण्यासाठी मुदत देण्यामध्ये आली होती। मात्र आता याला शेतकऱ्यांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला होता। त्या अनुषंगाने शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नयेत यासाठी राज्य सरकारने 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली होती। तरी सुद्धा राज्यामधील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आणखी देखील पीक विमा भरला नाहीये। शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करण्यासाठी येत आहेत खूप अडचणी। सातत्याने सर्व्हर डाऊन, ई पीक पाणी खोळंबली, अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी त्रस्त। राज्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये 1 ऑगस्ट पासून शेतकरी स्तरावर ई पीक पाणी सुरू आहे। शेतकऱ्यांना संबंधित शेती गटाच्या 20 मीटरच्या आतील पिकांचे 2 फोटो अपलोड करणे आता गरजेचे आहे, परंतु प्रारंभापासून मोबाईल ॲप लॉग इन होत नाही। सातत्याने सर्व्हर डाऊन राहते, त्यामुळे पीक नोंदणीसाठी शेतावर गेलेल्या शेतकऱ्यांना निराशेने वापस परतावे लागत आहे। 14 सप्टेंबर ही आता ई पीक पाणी करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे वेळेमध्ये नोंदणी न झाल्यास संभाव्य नुकसानीपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। धान बोनसच्या प्रत्यक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। 19 कोटी 7 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये आले। कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यामध्ये आलेल्या 7,656 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बोनसची रक्कम आता थेट जमा करण्यामध्ये आली। एकूण 19 कोटी 7,98,200 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वळवण्यामध्ये आली असून यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पीक विमा 2024च्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी। पीक विम्याचे 5.38 कोटी रुपये आले। शेतकऱ्यांनो, तुमच्या मोबाईल फोनचा मेसेज पाहिला का? वर्षभराची प्रतीक्षा संपली। पोळा सणाच्या पूर्वीच रक्कम आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा। मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती। अखेरकार केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा मंजूर होऊन राज्य सरकारकडे वर्ग करण्यामध्ये आले। त्यानंतर गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5 कोटी 38 लाख रुपये पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये आली। सकाळी 11 वाजल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा मोबाईल फोन या मेसेजने दुमदुमला आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम देखील जमा झाली आहे। राज्यामधील 10 लाख एकर शेत पाण्याखाली, 2 दिवसांमध्ये पिकांचे पंचनामे करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। देशामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। शेतकऱ्यांना सरकारची खास भेट। आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3,200 कोटी रुपये जमा करण्यात येणार। देशामधील 30 लाख शेतकऱ्यांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आल्यानंतर आज प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आणखी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत। राजस्थान येथील झुंझुनू येथून एका कार्यक्रमाअंतर्गत हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील। केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या हस्ते हे पैसे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता आज जमा करण्यात येणार आहेत। तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर पुढील 24 तास महत्त्वाचे। IMDचा इशारा। मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। काल आणि परवाच्या दिवशी मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत करून टाकले। सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र काल संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळाले। खास करून मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले। तर आज देखील काहीशा प्रमाणामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या 5 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट आजपासून लागू केला आहे। तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर मग ह्या होत्या आज दिवसभरामधील महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती शेअर करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।